MPSCच्या परीक्षा आणि इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षा जर आपल्याला पास व्हायचे असेल, लवकर यश मिळवायचे असेल, तर काय स्ट्रॅटेजी असणार आहे? सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी म्हणजे PYQ. मागील वर्षाच्या प्रश्नांचे ॲनालिसिस तुम्हाला करावंच लागेल, तरच तुम्हाला लवकर यश मिळणार आहे. पण आता इथे विद्यार्थी काय चुका करतात हे पहा. काही विद्यार्थी PYQ कडे दुर्लक्ष करतात आणि फक्त सरावावर भर देतात. जर तुम्ही असे करत असाल तर तुम्हाला यश लवकर मिळणार नाही, कारण सराव सोडून फायदा नाही. आयोग काय आहे, आयोग कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतं हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुम्ही वाहवत जाणार आहे. परीक्षा आपण लवकर पास होऊ शकणार नाहीत. आता काही विद्यार्थी या कॅटेगरीत असतात की फक्त रिव्हिजनच करतात आणि इतका वेळा PYQ सोडवतात की सोडवून त्यांना ते पाठच होऊन जातात. असेही तुम्ही काही विद्यार्थी आहात ना, इतके PYQ पाठ झालेले आहेत त्यांना, पण याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार नाही. तर तुम्हाला हे करावं लागेल, जे PYQ क्वेश्चन आहेत तर यात तुम्हाला समजून घ्यायचं आहे. म्हणजे आयोगाचे प्रश्नपद्धती कशी बदलत गेलेली आहे, कोणत्या विषयावर कधी कधी प्रश्न विचारलेले आहेत, कशा प्रकारचे प्रश्न कसे फिरवलेले आहेत, त्याच अनुषंगाने आगामी काळात सुद्धा बरेच प्रश्न फिरत असतात. म्हणजे जोपर्यंत आपल्याला आयोगाच्या प्रश्नांची स्ट्रॅटेजी कळणार नाही तोपर्यंत आपल्या यशाची स्ट्रॅटेजी ठरणार नाही.